उरण येथून नेरूळ येथे रुग्णालयात दाखल होण्यासाठी निघालेल्या एका गर्भवती महिलेची नव्याने सुरू झालेल्या उरण नेरूळ लोकलमध्ये प्रसूती झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली। या महिलेने मुलीला जन्म दिला असून माता व तिचे बाळ दोघेही सुखरूप आहेत। रेल्वे पोलिसांनी आई व बाळाला नेरूळमधील मीनाताई ठाकरे रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे। उरण भागात राहणारी जकिया मेहबूब सय्यद वय वर्ष 25 ही गर्भवती महिला मंगळवारी सकाळी नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल होण्यासाठी उरण नेरूळ लोकलने निघाली होती। तिच्यासोबत तिचा पती मुजिम मेहबूब सय्यद वय वर्ष 32 आणि लहान मुलगा होता। प्रवासादरम्यान जकिया आईला प्रसूती काळ सुरू झाल्या, त्यामुळे तिचा पतीही भांबावला होता। हा प्रकार याच लोकलमधून मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असलेल्या उरण कोळवाड्यातील निकिता सेवेकर यांच्या लक्षात आला। यांनी तत्काळ महिला सहप्रवाशांची मदत घेत वेदनेने किंचाळणाऱ्या जकिया भोवती ओढण्यांच्या साह्याने पडदे धरले। काही वेळातच जकिया यांनी धावत्या लोकलमध्येच मुलीला जन्म दिला। निकिता सेवेकर यांनी जकिया सय्यद या महिलेला मदतीचा हात दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे। इतर प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना संपर्क साधल्यामुळे रेल्वे पोलिसांनी नेरूळ रेल्वे स्थानकाबाहेर रुग्णवाहिका तयार ठेवली होती। त्यानंतर जकिया व तिच्या बाळाला रेल्वे पोलिसांच्या मदतीने नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्रसूती झालेली महिला व तिचे नवजात बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली आहे।